आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असं नको बोलूस रेवती. अगं परमेश्वर बघत असतो. तो असा अन्याय नाही होऊ देणार रुद्रवर. हे बघ नंदिनी, मला असं होऊ द्यायचं नाही. माझ्या नशिबात रुद्र माझ्यापासून दूर राहणंच लिहिलं असेल तर ठीक आहे, तेही सहन करेन मी. पण त्याचं भलं होणार असेल तर मी काही करायला तयार. म्हणजे काय म्हणायचंय काय तुला? मी रुद्रला रिहॅबमध्ये पाठवायचा निर्णय घेतलाय नंदिनी. अगं पण मला जर माझा रुद्र बरा व्हावा असं वाटत असेल तर मला हे करावंच लागेल. मी माझ्या रुद्राला वाचवू शकले नाही तर काय अर्थ आहे ग माझ्या जगण्याला? माझ्या काळजावर दगड ठेवून मला हे करावंच लागेल. अगं पण नंदिनी, प्लीज नंदिनी, मला हे करण्यापासून अडवू नकोस. माझ्या रुद्रच्या आयुष्याचा प्रश्न आहे हा. मी माझ्या नवऱ्याला गमावलं, आता मुलाला नाही गमावू शकत मी. नंदिनी, तू आहेस ना ग माझ्या सोबत? म्हणजे तुला हे योग्य वाटत असेल तर ठीक आहे. मला वाटलंच होतं तू मला साथ देशील. नंदिनी, आईला खंबीर व्हावंच लागतं. मला साईन हवी आहे तुझी. प्लीज या फॉर्मवर सही कर. नंदिनी, मुलांच्या भल्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात. आईच कठोर होऊ शकते. देव न करू आपण उशीर केला तर? नाही नाही नाही. थँक यू. चला, आता माझ्या मार्गातला अडथळा दूर होणार. या सगळ्या साम्राज्याची धुरा आता तुलाच सांभाळायची रेवती. सज्ज हो. हा, पण त्याआधी तो गौरी नावाचा किडा या घराला पुन्हा लागण्याआधी त्याचा कायमचा बंदोबस्त करावा लागेल. चंदू, ए चंद्या, कुठे उलटला काय माहिती.
गलती आंटी. हॅलो. आप काय केलं? आईने सही केली. म्हणजे तिची परवानगी आहे. न देऊन सांगेल कुणाला? रुद्र ठार वेडा होण्याआधी त्याला उपचार घ्यायची गरज आहे. उद्या रिहाब मधली माणसं येतील आणि त्याला उपचारांसाठी घेऊन जातील. हॅलो. 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 आज तुला डोळे भरून बघायचं होतं रे. तर एकदा इथून गेलास की कोण जाणे कधी भेट होईल. तू गेलास की घर खायला उठेल रे मला. रुद्र. झोपच लागत नाही ग. मला ना आठवण येते सारखी. मला सगळे सोडून गेले नंदाई. सगळे सोडून गेले मला. खूप खूप आठवण येते मला. मला सगळे सोडून गेले. नाही रे बाळा, तुला कोणी नाही सोडून गेलं. तुला तारे आवडतात ना, म्हणून ते त्यांच्याकडे गेलेत. शाळं माझं बाळ.
या कल्लूने माझं काम केलं की नाही कुणास ठाऊक. नाहीतर ती गौरी उद्या पुन्हा गोंधळ घालायची. ह्या घरातून हकलून लावली तरी माझा पिच्छा सोडत नाही. त्रास देत राहणारी हिला कायमचं संपवलंच पाहिजे. हॅलो हॅलो, झालं का काम? सापडली गौरी? नाही अजून, थोडा वेळ लागेल. आपल्याजवळ काय अलादीनचा चिराग आहे का असा धरला घासला आणि आली गौरी समोर म्हणून? वेळ लागेल थोडा. ए कल्ल्या, अशी उत्तर द्यायची नाही मला. ती गौरी माझ्या आड आली ना तर तुलाच खल्लास करीन मी, कळलं? त्यामुळे तिला लवकरात लवकर शोधायचं. गौरी ताई, कुठे गेल्या हो तुम्ही? गौरी ताई, तुम्ही गेल्या आणि माझं कस्टमर गेलं, माझं कस्टमर गेलं, माझं कमिशन गेलं. आता दुकान जाईन का काय असं मला वाटायला लागलं. अरे देवा, दुकान गेलं तर मग कसं होईल? मग मग मला त्याच अगरबत्त्या माझ्या समोरून वळवावं लागतील. गौरी ताई, परत या हो तुम्ही, परत या. मला असे भिकाचे डोहाळे नका लावू हो, परत या तुम्ही. ओळखतो हिला? म्हणजे तुम्ही पण शोधता येईल? विचारलं ना तेवढं उत्तर दे फक्त. ओळखतो का? अरे कोण आहे ही पोरगी जो तो हिला शोधतोय? ए अरे त्याच्याशी तुला काय करायचंय? तुला विचारलं ना तेवढंच सांग. तुम्ही ओळखता ना तिला, मग मला कशाला विचारताय तुम्ही? गप्पू मला सांगायचं. मी 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 साधा साधा किराणावाला आहे हो, माझा काही संबंध नाही हिच्या बरोबर. अहो पण हिने जर तुम्हाला फसवलं असेल ना तर त्याच्याशी माझा काही एक संबंध नाही. हा, पण तुम्हाला जर अगरबत्त्या पाहिजे असेल ना तर कृपा करून तुम्ही तिच्याकडनं घेऊ नका, माझ्याकडनं विकत घ्या. अहो जर तुम्ही माझ्याकडनं अगरबत्त्या घेतल्या नाही, तिच्याकडनं जर अगरबत्त्या घेतल्या ना तर माझं कमिशन नाही, आणि माझं जर कमिशन गेलं तर मी रस्त्याला येईल. मी जर गप्प बसलो तर अशाने माझा धंदा चालेल का? माझा धंदा जर चालला नाही तर मी धंद्याला लागेल ना हो. तर धंदा वाचवायचा का स्वतःला ना ते ठरव. म्हणजे हे सोन्या, कुठं राहते ना ते गपगुमाने सांग, आता धंद्यावर बसायच्या लायकीचा ठेवणार नाही. अयो, कुठं राहते? आश्रमात 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 राहते. नाशिकच्या बाहेर आहे ना एक आश्रम आहे अनाथ मुलांचं, त्यांच्यासोबत राहते. खरं बोलतोय तू? हो, जीव प्यारा आहे हो मला, मी कशाला खोटं बोलल. जर खोटं निघालं ना तुझा हात जीव घेईन ना मी. नाही 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 नाही, खरंच बोलतोय मी, खरंच बोलतोय मी. चल निघ. निघ. ए निघ, निघ ना. बायको, आता परत भेटावंच लागणार आपल्याला.
उरलेले ना विकून टाकेल, तेवढीच माझी वरकामाई होईल. एक एकच घ्यायचा. ए तू भी घे. बिट्टी ये केक खा. ए बिट्टी थांब. हे घे. नकोय मला. नको काय? सगळ्या पोरांनी घेतला ना, मग तुला काय दाढ भरली आहे? नकोय मला, मला जाऊ द्या. काय नको? तुला केक घ्यावाच लागेल. तू नाही म्हणून जाशील निघून आणि तुझी आई येईल आरडाओरडा करत. माझ्याच पोरीला का देत नाही, मुद्दामच असं करता. हे नसते आरोप मी सहन नाही करायची. घे मुकाट्याने. पाडला ना केक? आता तू पडलेलं खाणार नाहीस. महाराणी ना तू, पडलेलं खाणार नाही, शिळं अन्न खाणार नाही. मज्जा आहे बाई तुझी. जाऊ दे, चल आपण अगरबत्त्या लावूया. बघ बरं, बघ कोणी दिसतंय का? मला तर कोणीच दिसत नाही. आलंय का कोणी इथं? बघ बरं. काय ग, काय येत नसेल? मी सांगू, कोणाला काहीच फरक पडत नसेल. तुम्ही रस्त्यावर राहिलात काय आणि आश्रमात राहिलात काय, कोणालाच तुमचं काही पडलेलं नाहीये. त्यामुळे कोणीच येणार नाहीये. नको का आईच्या अगरबत्त्या फुकट घालू? कोणालाच नको आहात तुम्ही, कळलं का? हे घे, हे खा. बघतेस काय अशी? उकिरड्यावरच खात होतात ना. खा गप्प, कोणीच येणार नाहीये तुला भरवायला. माझ्याकडे माझी आई आहे. माझ्यासाठी कोणी आलं नाही तरी माझ्यासाठी माझी आई येते. ती कधीच मला पडलेलं खाऊ नाही देणार, कधीच नाही. कोणी नाही आलं तरी माझी आई आहे माझ्यासाठी. आई सारखीच आहे कार्टी. काय झालं बाळा? काय झालं? सॉरी. अगं पण मी नाही रागवले तुझ्यावर. आई, मी तुला काहीतरी सांगितलं नाहीये. काय? मी रोज गेटच्या बाहेर अगरबत्ती लावते, ते पण तुला न सांगता. अगरबत्तीचा सुगंध पार्टनर पर्यंत जाईल आणि तो येईल म्हणून, पण पार्टनर आलाच नाही. पार्टनर आता कधीच येणार नाही का? त्याला आपली आठवण येतच नाही का? आता मलाही नको येतो. सॉरी तर मी म्हणायला हवं बिट्टी. मी तुझ्यापासून लपवलं. तुझा पार्टनर आला होता इथे. मला पुन्हा तिथे घेऊन जायचं नव्हतं का तुला? ते आले होते आपल्याला शोधत, पण मीच त्यांना कळू दिलं नाही की आपण इथे आहोत.
काय? कारण पार्टनरला पण हवे आहोत, पण घरातल्या बाकीच्यांना पण नको होत बाळा. कल्लू गेला, पण त्या घरात ज्यांना तू कल्लू नंबर 1 कल्लू नंबर 2 म्हणतेस ना, त्यांना आपण नको आहोत. ते तुझ्याशी कधीच नीट वागणार नाहीत आणि मला ते नाही सहन होणार. प्रेमात पडताना इतर गोष्टी दिसत नाहीत असं म्हणतात. माझे तेच झालं. घरच्यांचा विरोध असतानाही मी रुद्र सरांवर प्रेम केलं. मला माहितीये बाळा, तुला ते बाबा म्हणून हवेत, पण आपल्यात आणि त्यांच्यात खूप मोठी दरी आहे ग. तू त्यांच्या घरी गेली होतीस तेव्हा त्यांनी तुला भीक घातली. तेव्हाच मी ठरवलं त्या घरात पुन्हा आता कधीच जायचं नाही. त्या घरातल्यांशी आता कुठलंच नातं नाही ठेवायचं.